नमस्कार. माझे नाव आविष्कार सिद्धेश्वर वेळापुरे. मी दयानंद कॉमर्स कॉलेज लातूर BCA डिपार्टमेंट डिव्हिजन बी मधील विद्यार्थी. मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव आहे चाणक्य नीती आणि त्या पुस्तकाचे लेखक आहेत आचार्य चाणक्य. आणि त्या पुस्तकातील मी वाचलेला जो विषय आहे तो विषय म्हणजे जीवनशैलीविषयी. जीवनशैली असा आहे की त्या चाणक्याने या पुस्तकामध्ये खूप काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्या गोष्टी अशा की आपण चांगलं तर जग चांगलं, ते कसं जगायचं व संकटातून मात कशी करायची हे ह्या पुस्तकामध्ये सांगितलं आहे. तर ती माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगेन. माणूस जन्माला येताना एकटाच येतो आणि जेव्हा त्याचा मृत्यू होतो तेव्हा पण एकटाच असतो. तर आपण जीवन जगत असताना आपल्या जीवनातील कसं जगायचं, दुसऱ्यांची इतरांशी कसं वागायचं, आपण नीतिमत्ता साफ असली पाहिजे आपली. व आणि ते पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला असं समजतं की आत्मविश्वास वाढतो आपला. तर ती गोष्ट केली पाहिजे आपण. आत्मविश्वास म्हणजे असं आत्मबल की जे आपल्या शरीर आणि इंद्रिय बलापेक्षा सुद्धा मोठे बल आहे ते आत्मविश्वास. म्हणजे ती गोष्ट आपण करू शकतो, ते आपल्याला वाटतं की ती मी करणार, ते आपल्या जीवनात बदल घडतात त्या आत्मशक्तीने. आणि चाणक्य नीती हे पुस्तक वाचल्यानंतर कळते की बाबा जीवन कसं जगावे. कारण जीवनातील चढ उतार व आपल्या संकट काळात कोण सोबत असतं व कोण सोबत नसते. जर आपल्याला संकटावर मात करायची असेल तर आपण एकट्याशीच लढलं पाहिजे, तरच आपण जिंकू शकतो. ह्या पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला यश कसे प्राप्त करायचे व हे सर्व समजून जाते. चाणक्याने या पुस्तकामध्ये सर्वात अधिक उपयोगी मानलेल्या गोष्टी आहेत जे की मला आवडलेल्या आहेत. म्हणजे नेत्रज्योतीसारखी दुसरी कोणतीही ज्योती नाही. कारण नेत्राशिवाय, नेत्र नसतील तर आपण जग हे पाहू शकत नाही. नेत्र आपल्या अंधकारमय, नेत्र असतील तर आपण जग पाहू शकतो. दुसरी गोष्ट, त्याच प्रकारे अन्नाला सर्वाधिक श्रेष्ठ मानले आहे. कारण तुम्ही 56 प्रकारचे जरी भोजन केले आणि त्यात जर अन्नाचा अंश नसेल तरी त्याची तृप्ती होणार नाही. म्हणूनच मानवाला सर्वात जास्त अन्न प्रिय आहे, प्रिय पदार्थ आहे. पुस्तकामध्ये तुम्हाला खूप काही शिकायला भेटेल, जसे की एकटेपणाविषयी व जीवनाविषयी, कसा संघर्ष करायचा, कसा लढायचं, यश कसं प्राप्त करायचं. तुम्ही एकदा हे पुस्तक अवश्य वाचा. धन्यवाद.